आरोपीवरती मकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे ही मागणी या आंदोलनकर्त्याची आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये समावेश आहे। काय मागणी आहे? मकोका अंतर्गत कारवाईची देखील मागणी केली। मकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे। 2 महिने झालं खून होऊन आणि उपोषणला बसून बी जवळजवळ 18-19 दिवस झालं तरी न्याय मिळत नाही। प्रशासन हा गेंड्याचे कातडे पांघरलेला प्रशासन आहे, त्याच्यामुळे आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्हाला हे मोर्चा काढण्याची वेळ आली। मकोका करा, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवा आणि आम्हाला न्याय द्यावा। का वाटत नाही की तो तुम्हाला न्याय मिळत नाही? पोलीस प्रशासन नाही, तो खासदार आहे। खासदार मुंबईला असतो, गृहमंत्र्यापाशी, गृहमंत्र्यापद मुख्यमंत्र्याकडे आणि अमित शहापाशी असतो। तो खासदार आहे। आज ज्या वेळेस मसाजोगच्या प्रकरणाला यागळा नाही, ह्या नगळाला आमदाराचा खासदार मसाजोगच्या प्रकरणामध्ये घेतला, परळीच्या आमदाराचा, आणि मग ह्या खासदाराचा का राजीनामा घेतला नाही? हे खासदार कसं काय त्यांच्या मांडी लावून बसतो? कसं काय रोजच असतो? एवढा खून होऊन बी 2 महिने झालं तरी त्याच्यामुळे आम्हाला न्याय भेटत नाही। SP वर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कलेक्टरवर बी झाला पाहिजे। SP ची आणि कलेक्टरची बदली झाली पाहिजे आणि मकोका लावून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालली पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे। आणि जे इलास घुलेने जे सांगितलं होतं मारल्याच्या नंतर दवाखान्यात जाताना रमेश घुलेला की मला सौरभ सोनवण्याच्या सांगण्यावरून हे तुला आम्ही मारायला होतं आणि जीव मारणार आहेत आणि मारलं जीवच, त्याच्यामुळे त्याच्या सांगण्यामुळे खून झालेला आहे। त्याच्यामुळे त्याचा पूर्व यादीमध्ये नाव आलेलं आहे। त्याने 302 मध्ये समावेश करावा आणि त्याला अटक करावा। त्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। गल्लीपासून दिल्लीपर्यंत आम्ही पेटू आंदोलन। काय या मोर्चाच्या माध्यमातून जर या जो काही तासाचा कालावधी या मोर्चा दरम्यान उलटेल, जर सौरभ सोनवणेला अटक झाली नाही तर पुढली भूमिका काय असेल? जो पूर्ण ओबीसी समाज आहे तो अत्यंत पेटलेला आहे आणि त्या समाजाच्या काही तरुण तर असे म्हणतायत की आम्हाला जेल झाली, आम्ही मेलो तरी चालेल, जर न्याय नाही मिळाला तर आम्ही पूर्ण बीड पेटवून टाकू। तर हे असं सगळं वातावरण अत्यंत प्रक्षोभक झालेलं आहे, तरी ओबीसी समाज सहन करून शांत आहे। तर आम्हाला शासनाला असं सांगावं वाटते की या मोर्चाची दखल घेऊन विलास घुलेला त्वरित न्याय द्यावा। ज्याप्रमाणे देशमुख प्रकरणामध्ये छोट्या छोट्या क्ल्यू धरून त्यांनी मकोका लावला, त्याचप्रमाणे या घटनेत देखील 10 पेक्षा जास्त आरोपी होते आणि याच्यावर देखील अनेक असे घटक आहेत ज्याच्याद्वारे मकोका लागू शकतो। तर मकोका लावण्यात यावा आणि विलास घुलेच्या पत्नीला शासकीय नोकरी देण्यात यावी आणि कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी असं आम्हाला वाटतं। काय अपेक्षित आहे आज दिवसभरामध्ये? पोलीस अधीक्षकांनी काय कारवाई करायला पाहिजे? साहेब, आम्ही 2 महिन्यापासून हे आरोपपत्र दाखल झाल्यापासून 2 महिने झाले तरी पण आरोपींना अटक केली नाही, त्यामुळे त्या कुटुंबियाला उपोषण करावं लागलं। 17 दिवस झाले तरी प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे। या सर्व गोष्टींचा परिणाम समाजावर होऊन आज हा मोर्चा निघाला आहे। अगदी संविधानिक मार्गाने आम्ही हा मोर्चा काढला आहे आणि आज या मोर्चाचा परिणाम सकारात्मक नाही झाला तर आम्ही जे संविधानिक मार्ग आहे, जर आमच्या हातून काही चुका झाल्या तर याला सर्व प्रथम सरकार आणि हे इथलं पोलीस प्रशासन जबाबदार असणार आहे। कारण त्यांनी आज 17 दिवस पासून ते कुटुंब पूर्णपणे अन्नत्याग आहे करून बसलेला आहे तरी देखील दुर्लक्ष केलेलं आहे। त्यामुळे या इथून पुढे ज्या काही गोष्टी होतील, आज जर नाही मिळाला, आज जे आमच्या मागण्या आहेत, खासदार पुत्राला ज्याचं पुरवणी जबाबामध्ये नाव आहे त्याला अटक झाली पाहिजे। त्यानंतर जे काही आरोपी आहेत त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, त्या कुटुंबाला आर्थिक मदत झाली पाहिजे। या सर्व अनेक मागण्या घेऊन आम्ही हा मोर्चा काढलाय आणि त्या मागण्या पूर्ण नाही झाल्या आज आमच्या मोर्चातून तर इथून पुढे जे काही मोर्चे निघतील, काय निघतील, त्याला जर हिंसक वळण लागलं तर याला सर्वप्रथम हे सरकार आणि इथलं पोलीस प्रशासन जबाबदार असणार आहे। खरं तर पोलीस प्रशासनाचं देखील या मोर्चावरती बारकाईनं लक्ष आहे। काय अपेक्षित आहे आज कारवाई? आज काही झालं तर आरोपीला अटकच झाली पाहिजे। त्यांच्या संरक्षणाची मागणी आहे ती कंप्लीट झाली पाहिजे। त्यांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे आणि जर नाही हे झालं तर ह्याच्यापेक्षा आक्रमक रूप बघायला मिळेल। ओके, धन्यवाद। या ठिकाणी पाहिल्या गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया काय काय मागण्या आहेत या मोर्चाच्या माध्यमातून? विलास घुले यांना न्याय मिळाला पाहिजे आणि राजकारण्यांनी राजकारण करण्यापेक्षा जातीपातीचं राजकारण करू नये। ह्याच्यात एक जीव गेला, निष्पाप जीव गेला, त्याचा एक शेतकऱ्याचा मुलगा व्यावसायिक आहे आणि त्याचा जर समजा निष्पाप जीवाचा जर तुम्ही घातपात केला असेल तर त्याला ह्या जे समजा आमदार खासदार ह्यांनी जे आहे ते जातीपातीचं राजकारण न करता त्याला न्याय दिला पाहिजे, त्याच्या पत्नीला न्याय दिला पाहिजे आणि तिला शासकीय नोकरीमध्ये सामावून घेतलं पाहिजे, त्याच्या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे। या ठिकाणी पाहिल्या गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही नवीन
अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार. या आंदोलनादरम्यान काय कारवाई होईल या मोर्चा दरम्यान हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार. कॅमेरामॅन रवी शेठ सोबत सचिन मुंडे, सूर्य मीडिया, बीड.